सो स्टुडंट नाव लेट्स सी अवर फिफ्थ प्रॉब्लेम. आता बघा पाचव्या प्रॉब्लेम मध्ये काय दिलेलं आहे आपल्याला. सुयश स्कोर्ड 10 मार्क्स मोर इन सेकंड टेस्ट दॅन दॅट इन अ फर्स्ट. 5 times the score of second test is the same as a square of score in the first test. Then find the score in the first test. असं आपल्याला क्वेश्चन दिलेला आहे. तर अगोदर क्वेश्चन समजून घ्यायचा. काय दिलंय बघा. सुयशला याने 2 टेस्ट सोडवलेले आहेत. तर दुसऱ्या टेस्ट मध्ये काय केलं, त्याला 10 मार्क जास्त पडले पहिल्या टेस्ट पेक्षा. ही झाली आपली पहिली कंडिशन. त्यानंतर काय म्हटलंय, 5 टाइम्स द स्कोअर ऑफ सेकंड टेस्ट, म्हणजे जी दुसऱ्या टेस्ट मध्ये जे मार्क पडले ते काय 5 टाइम्स अँड ॲज सेम ॲज द स्क्वेअर ऑफ फर्स्ट टेस्ट, म्हणजे पहिल्या टेस्टच्या स्क्वेअर इतकेच आहेत ते. तर 5 टाइम्स जर आपण केले तर दुसऱ्या टेस्टचे, आता याला इक्वेशनच्या फॉर्म मध्ये लिहिल्यावर आपल्या लक्षात येईल. पण आता कसे लिहायचे ते एकदा बघून घेऊ. तर बघा, सुरुवातीला आपल्याला जे काढायचं सांगितलंय ते कन्सिडर करू. काय काढायचं सांगितलं, स्कोअर ऑफ फर्स्ट टेस्ट. सो स्कोअर ऑफ फर्स्ट टेस्ट बी एक्स. ठीक आहे, पहिल्या टेस्टचा स्कोअर एक्स आहे आणि दुसऱ्या टेस्टचा स्कोअर किती आहे, 10 मार्क जास्त आहेत, म्हणजे 10 प्लस होईल पुन्हा. स्कोअर ऑफ सेकंड टेस्ट बी एक्स प्लस 10 होईल. आणि त्यानंतर कंडिशन काय सांगितली बघा, 5 टाइम्स द स्कोअर ऑफ टेस्ट. सेकंड टेस्टच्या जर का या स्कोअरचा आपण 5 टाइम्स केला, तर चला करून घेऊ एकदा. बघा इथे 5 टाइम्स जर केला आपण एक्स प्लस 10चा, लक्षात, 5 टाइम्स द स्कोअर ऑफ सेकंड टेस्टचा 5 टाइम केला, तर काय म्हणते, इज अ सेम म्हणजे इक्वल ॲज स्कोअर ऑफ फर्स्ट टेस्ट, म्हणजे इक्वल टू स्क्वेअर करावं लागेल फर्स्ट टेस्टचा. फर्स्ट टेस्ट आहे एक्स आणि त्याचा स्क्वेअर. तर अशा प्रकारे ही कंडिशन बनते. आता याला एकदा सॉल्व्ह करून घेऊ आपण. बघा, 5 ने जर ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं, 5 इंटू एक्स 5x, 5 इंटू 10, 5 10 जा 50, सो इक्वल टू एक्स स्क्वेअर. याला आपण जनरल फॉर्म मध्ये लिहू, एक्स स्क्वेअर हा 5x इकडे गेला की मायनस 5x मायनस 50 इक्वल टू 0. दिस इज अवर जनरल फॉर्म ऑफ अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता याला सॉल्व्ह करू आपण आणि सॉल्व्ह करून एक्स ची व्हॅल्यू फाइंड आउट करू. तर बघा, याला आपण सिम्पली सॉल्व्ह करू शकतो फॅक्टरायझेशन मेथडने. 50 इंटू 1 50 आणि 50 चे असे फॅक्टर पाडा की आन्सर आला पाहिजे -5. सो आपण इथे सरळ करू शकतो, 5 10 जा 50 किंवा 10 5 जा 50. ठीक आहे, 10 5 जा 50, 10x आणि 5x. आता इथे साइन मायनस पाहिजे, सो मायनस 10x प्लस 5x असं आपल्याला करता येईल. तर आता बघा, एक्स स्क्वेअर मायनस 10x प्लस 5x मायनस 50 इक्वल टू 0. आता याच्या पेअर करून घेऊ. आता या पेअर मधून कॉमन काय निघते बघा, याच्यात कॉमन निघते x आणि ब्रॅकेटमध्ये राहील x मायनस 10. सिमिलरली या दोघात कॉमन निघतात 5 आणि ब्रॅकेटमध्ये राहील x मायनस 10, सो इक्वल टू 0. सो आता काय करणार आपण, ज्या बाहेरच्या संख्या आहेत त्या आपण लिहिणार एका साईडने. बघा, एका ब्रॅकेटमध्ये x प्लस 5 येईल आणि दुसरं ब्रॅकेट येईल x मायनस 10 आणि बोथ इक्वल टू 0. तर अशा प्रकारे आपण लिहिणार. आता यामध्ये बघा, एक तर x प्लस 5 इक्वल टू 0 येईल और x मायनस 10 इक्वल टू 0 येईल. आता बघा, x इक्वल टू येईल -5 और x इक्वल टू येईल 10. तर सिंपल सरळ गोष्ट आहे. आता इथे x इक्वल टू 10. आता बघा, स्कोअर ऑफ फर्स्ट टेस्टचा स्कोअर निगेटिव्ह तर नसू शकतो, सो इथे आपण 10 घेणार. सो आता बघा, स्कोअर ऑफ फर्स्ट टेस्ट किती राहील, इक्वल टू 10. आणि सेकंड टेस्टचा काय राहील, x प्लस 10. सो सेकंड टेस्टचा स्कोअर इक्वल टू x प्लस 10. सो 10 प्लस 10 विल बी 20. तर अशा प्रकारे आपण या प्रॉब्लेमला सॉल्व्ह करू शकतो. तर एक तर जर -5 जर निगेटिव्ह मार्किंग असेल त्यामध्ये, तर मायनस घेऊन आपण त्यामध्ये करू शकतो. पण मोस्टली इथे दिलेलं नाही, सो आपण 10च कन्सिडर करणार. तर अशा प्रकारे हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात. आता तुमच्या लक्षात आलेलं आहे कसं सॉल्व्ह करायचं. आता बघू आपला 6 प्रॉब्लेम.